पुणे नाशिक महामार्गावर भीषण अपघात झालाय। नाशिककडून आलेला कंटेनर डिवायडर तोडून विरुद्ध दिशेला गेला। पुण्याच्या दिशेने येणाऱ्या ट्रकला धडकला। या भीषण धडकेमध्ये ट्रक खाली कोसळला आणि त्याखाली कार दबली आहे। सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। खेड तालुक्यातील वाकीजवळ हा अपघात सकाळी 6:15च्या सुमारास झालाय। पुण्याकडे येणारी वाहतूक तासाभरापासून ठप्प आहे, तर नाशिककडे जाणारीही वाहतूक ठप्प आहे। महामार्ग पोलीस क्रेन घेऊन घटनास्थळी पोहोचलेत। अपघातग्रस्त वाहन बाजूला घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। पुणे नाशिक महामार्गावरती हा अपघात झालाय। नाशिकहून आलेला कंटेनर डिवायडर तोडून विरुद्ध दिशेला गेला, त्यामुळे पुण्याच्या दिशेने येणाऱ्या ट्रकला तो धडकला। या भीषण धडकेमध्ये ट्रक खाली कोसळला आणि त्याखाली कार दबली गेलेली आहे। या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। खेड तालुक्यातील वाकीजवळ हा अपघात झालाय। नाझीम मुल्ला आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। नाझीम, या अपघातामुळे वाहतुकीवर कसा परिणाम झालाय आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी काय प्रयत्न सध्या केले जात आहेत? पुणे नाशिक महामार्गावर झालेल्या अपघातामुळे या मार्गावरील वाहतुकीचा पूर्ण बोजवारा उडालेला आहे। गेल्या तासाभरापासून पुण्याकडे येणारी वाहतूक सगळी ठप्प आहे, तर नाशिककडे जाणारी वाहतूक ही गेल्या तासाभरापासून विस्कळीत झालेली आहे। हा जो कंटेनर आहे तो नाशिककडून पुण्याकडे येत असताना चालकाचा ताबा सुटला आणि तो विरुद्ध दिशेला गेला। विरुद्ध दिशेवरून नाशिककडे जाणाऱ्या ट्रकला त्यानं जोरदार धडक दिली। तो खाली या ठिकाणी कोसळला आणि त्याखाली एक वेगनर कार आली। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी जी आहे ती या ठिकाणी झालेली नाहीये। महामार्ग पोलीस क्रेन घेऊन तिथं पोहोचलेले आहेत। दोन्ही वाहनं जी आहेत ते बाजूला घेण्याचं काम सुरू आहे। पुणे नाशिक महामार्ग गेल्या 3 दिवसांपासून खूपच चर्चेत आहे। पावसामुळे तिथं प्रचंड खड्डे पडलेले आहेत। एका महिलेचाही चाकण MIDC हद्दीमध्ये या ठिकाणी दुचाकीवरून जात असताना खाली पडून मृत्यू सुद्धा या ठिकाणी झाला। त्याच्यामुळं पुणे नाशिक महामार्गाची दुरवस्था ही किती भीषण आहे आणि त्या ठिकाणी कशा प्रकारे अपघात घडतायत आणि या अपघातामुळेच चाकण MIDCतील कर्मचारी असतील, त्या भागातील नागरिक असतील, ते प्रचंड त्रस्त आहेत आणि रोज अशा प्रकारचे अपघात घडत असल्यामुळं इथल्या मार्गाचे आणि इथल्या दुरवस्थेचे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। नाझीम, पुणे नाशिक महामार्गावरची वाहतूक तर सध्या तासाभरापासून ठप्प आहे। काही पर्यायी मार्गांची उपलब्धता करून देण्यात आली आहे का वाहतुकीसाठी? पर्यायी मार्गाचं उपलब्धता करून देण्यात आली आहे, मात्र तो खूपच मोठा वळसा या ठिकाणी आहे। त्याच्यामुळे सध्या तरी नाशिक कडे जाणारा जो रोड आहे त्याच्यावरून दोन्ही दिशेची वाहतूक जी आहे ती हळूहळू या ठिकाणी धीम्या गतीने सोडण्याचा पर्याय जो आहे तो महामार्गांनी पोलिसांनी अवलंबलेला आहे। परंतु या मार्गावर प्रचंड वाहतूक ची रहदारी या ठिकाणी असते, त्याच्यामुळं हा मार्ग सुद्धा जो आहे तो डोकेदुखीचा ठरणार आहे। त्यामुळे जोपर्यंत कंटेनर हटवले जात नाही तोपर्यंत तरी ही वाहतूक जी आहे ती विस्कळीत असणार आहे आणि पुढच्या तासाभरामध्ये ही सगळी वाहतूक पूर्णतः पूर्वपदावर येईल असा विश्वास जो आहे तो महामार्ग पोलिसांकडून व्यक्त केला जातोय। नाझीम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।